आंदेकर विरुद्ध कोमकर दिवसेंदिवस पुण्यात पेटत चाललेलं टोळी युद्ध. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं एक एक करून त्यांच्या मारेकऱ्यांचा सूड उगवायला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी पुण्यातल्या बालाजीनगर परिसरात अक्षय उर्फ बाळा म्हस्के ह्याची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे पुणे पुन्हा एकदा हादरलंय. आंदेकर विरुद्ध कोमकर या टोळी युद्धातली ही चौथी हत्या आहे. वनराज आंदेकरच्या हत्येनंतर फक्त 1.5 वर्षात आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतल्या एकेकाला टार्गेट केलं जात आहे. पण या सगळ्या हत्यांचा एक पॅटर्न आंदेकर टोळीकडून सेट करण्यात आलाय. हा पॅटर्न म्हणजे भाई के बदले भाई. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्या भावाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याचं सत्र आंदेकर टोळीकडून सुरू आहे. आधी आयुष कोमकर, मग गणेश काळे आणि आता अक्षय म्हस्के या तिन्ही हत्या याच पॅटर्नमधून झाल्याचं समोर आलंय. धक्कादायक गोष्ट म्हणजे वनराज आंदेकरचे वडील आणि आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. पण तुरुंगात बसून तो कोमकर कुटुंबाचा बदला घेत असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात बुधवारी नक्की काय घडलं, अक्षय म्हस्केची हत्या कशी झाली आणि या सगळ्या हत्यांमागचा भाऊच्या बदल्यात भाऊ हा पॅटर्न सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पुण्यातल्या धनकवडीतला बालाजीनगर परिसर. बुधवारी सकाळी या परिसरात नेहमीप्रमाणेच लोकांची वर्दळ होती. 26 वर्षांचा अक्षय उर्फ बाळा म्हस्के हा रिक्षाचा व्यवसाय करत होता. सकाळी 10 वाजता तो बालाजीनगर परिसरातील बस स्टॉप जवळ रिक्षा घेऊन आला. तेव्हा तिथे आंदेकर टोळीतले 3 ते 4 जण दबा धरून बसले होते. अक्षयची रिक्षा बस स्टॉप जवळ आल्यानंतर हे सगळे दुचाकीवरून त्याच्याजवळ आले आणि अक्षयला काही समजायच्या आत त्यांनी त्याच्यावर एकामागून एक 4 ते 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या अक्षयच्या छातीत आणि 1 गोळी कानाच्या मागे, अशा एकूण 3 गोळ्या अक्षयला लागल्या. यानंतर अक्षय खाली कोसळला. पण हल्लेखोर इतक्यावरच न थांबता त्यांनी अक्षयच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर कोयत्यानं सपासप वार केले. त्यानंतर हे हल्लेखोर तिथून पळून गेले. अक्षयला जवळच्या भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. भर रस्त्यात लोकांच्या मोठ्या गर्दीत दिवसाढवळ्या ही हत्या झाल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. तसंच फरार आरोपींचा शोध सुद्धा घेतला जातोय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अक्षय म्हस्केवर याआधी 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले होते, पण त्यातून तो वाचला. मात्र चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याला संपवलं. आता हत्या झालेला अक्षय उर्फ बाळा म्हस्के आहे कोण, तर वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी आकाश म्हस्केचा सख्खा भाऊ. वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केनं महत्वाची भूमिका बजावली होती. हत्येसाठी लागणारं पिस्तूल त्यानं मध्य प्रदेशातून पुण्यात आणल्याचं सांगण्यात आलं होतं. आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाडचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आणि हत्येसाठी सगळी फिल्डिंग लावण्यात सोमा गायकवाड आणि आकाश म्हस्केचा सहभाग असल्याचं सांगण्यात आलं होतं. याच प्रकरणात आकाश म्हस्के सध्या तुरुंगात आहे. पण वनराज आंदेकरांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठीच आंदेकर टोळीकडून आकाशचा सख्खा भाऊ अक्षयची हत्या करण्यात आल्याची चर्चा व्हायला लागली आहे. तसं पाहायला गेलं तर आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी युद्धातली ही चौथी हत्या आहे. या सगळ्या हत्यांमध्ये भावाच्या बदल्यात भाऊ हा एक पॅटर्न समोर आलाय. या पॅटर्नची सुरुवातच वनराज आंदेकरांच्या हत्येपासून झाली. 2 ऑक्टोबर 2023ला निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते हे दोघं जण नानापेठ भागातल्या शीतळादेवी मंदिर चौकाजवळून अशोक चौकाकडे चालले होते. त्यावेळी आंदेकर टोळीतल्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अनिकेत वाचला, पण निखिल आखाडेचा मृत्यू झाला. निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाडचा आतेभाऊ. हाच सोमनाथ गायकवाड हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. सोमनाथनं वनराज आंदेकरांची हत्या ही वर्चस्वाच्या वादातून केल्याचं सांगण्यात आलं असलं तरी यातला मुख्य विषय बदल्याचाच होता. आपल्या आतेभावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथनं वनराज आंदेकरांची हत्या केली. मग यानंतर वनराज आंदेकरांच्या हत्येचा सूड उगवायचं आंदेकर टोळीनं ठरवलं. यातूनच सप्टेंबर 2025 मध्ये आंदेकरांच्या हत्येनंतर 1 वर्षातच आंदेकर टोळीनं कोमकर गँगवर पहिला हल्ला केला. 5 सप्टेंबर 2025ला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री गोविंद उर्फ आयुष कोमकर या 20 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासमधून घरी येत असताना नाना पेठेत त्याच्या घराच्या बेसमेंटजवळ त्याच्यावर एकूण 9 गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात आयुषच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. या हत्येचा मुख्य सूत्रधार वनराज आंदेकरांचा धाकटा भाऊ आणि बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर असल्याचं तपासात समोर आलं. त्या प्रकरणात कृष्णानं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर केलं होतं. आता त्यावेळी हत्या झालेला आयुष कोमकर कोण, तर बंडू आंदेकरची मुलगी कल्याणी कोमकर
आणि गणेश कोमकर यांचा मुलगा. वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणात त्यांची बहीण संजीवनी, तिचा नवरा जयंत कोमकर आणि जयंतचा भाऊ गणेश कोमकर यांना अटक झाली. त्यामुळं आयुष कोमकर हा वनराज आंदेकरांचा भाचा होता. आंदेकर टोळीनं मामाच्या हत्येचा बदला भाच्याचा बळी घेऊन केल्याचं बोललं जात होतं. पण मुख्य म्हणजे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हे दोघंही भाऊ तुरुंगात असल्यानं त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी आयुषची हत्या झाल्याचं बोललं गेलं. यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पुण्यात गणेश काळेची हत्या झाली. गणेश काळे सुद्धा रिक्षा चालक. 1 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता गणेश रिक्षा घेऊन कोंढव्याच्या खडी मशीन चौकातून पुढे जात होता. रिक्षा एका पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर रिक्षाच्या समांतर एक बाईक आली आणि रिक्षा चालवणाऱ्या गणेश काळेवर गोळ्या झाडण्यात आल्या. या आरोपींनी गणेशवर पाळत ठेवली. त्यानंतर गणेशला रिक्षामध्ये बसू दिलं आणि रिक्षा काही मिनिटं पुढे सुद्धा जाऊ दिली. त्यानंतर अगदी टप्प्यात पकडत गणेशवर गोळ्या झाडण्यात आल्या. 6 पैकी 2 गोळ्या गणेश काळेला लागल्या. त्यानंतर त्याला रिक्षातून बाहेर खेचण्यात आलं आणि त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले. हा गणेश काळे वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी समीर काळेचा सख्खा भाऊ. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पिस्तूल मागवण्यात समीर काळेचा सुद्धा सहभाग होता. समीर काळेनं नारायणपूर जवळच्या महाराणावर फायरिंगचा सराव केला होता. जेव्हा वनराज आंदेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा समीर काळे सुद्धा तिथे उपस्थित होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातच समीर काळे अटकेत आहे. थोडक्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल आणणं, ती चालवून पाहणं आणि प्रत्यक्ष गोळ्या झाडणं यात समीरचा सहभाग होता. त्यामुळेच त्याचा भाऊ गणेश काळेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. गणेश काळेच्या हत्येची सुपारी बंडू आंदेकरनं कोंढव्यातील टोळीचा प्रमुख आमिर खानला दिली होती. आमिर खाननं जेलमधूनच शार्प शूटर अमन शेखच्या मार्फत ही सुपारी वाजवल्याचं समोर आलं होतं. आता आमिर खानची टोळी ही कोंढव्यात सक्रिय असली तरी ती आंदेकर टोळीचाच भाग मानली जाते. निखिल आखाडे हत्या प्रकरणातच आमिर खानला अटक झाली होती. त्यानं बंडू आंदेकरनं दिलेली सुपारी काहीही करून वाजवायचीच असं अमन शेखला बजावलं होतं आणि त्यातूनच गणेश काळेला संपवण्यात आलं. कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. हा देखील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊच असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह जवळपास त्याचं सगळंच कुटुंब तुरुंगात आहे. आंदेकर टोळीवर 3 ते 4 मोक्काच्या केसेस लावण्यात आल्यात. तरी सुद्धा बंडू आंदेकर तुरुंगातून आपली गँग ऑपरेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. आता अक्षय उर्फ बाळा म्हस्केच्या हत्या प्रकरणात सुद्धा त्यानंच तुरुंगातून सूत्र हलवल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यामुळे पोलिसांच्या कारभारावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. पण या सगळ्यात भावाच्या बदल्यात भाऊ हा आंदेकर कोमकर गँगवॉर मधला पॅटर्न सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी युद्धाबद्दल आणि त्यांच्या या अनोख्या पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.